तर मंडळी शेवगा शेंगापासून बनवलेली धपाटी तुम्हाला आवडली असतील, चला तर मग आवडली असेल तर रेसिपीला सुरुवात करू. चला तर मंडळी मी इथं काय केलेलं आहे, शेतातल्या झाडाच्या ताज्या शेंगा शेवग्याच्या आणल्या होत्या. त्यात निबर 4-5 शेंगा होत्या, थोड्याशा निबर होत्या. तर चला म्हणलं ते राहिलं होत्या, आता ते अशाच वाया घालतो म्हणलं चला आपण त्याची धपाटी करू. तर मी काय केलं, त्या शेंगा कट केल्या आणि मस्त चूल पेटवली. चुलीवरती उकडा टाकल्या, थोडंसं मीठ टाकलं, त्यात थोडीशी हळद टाकली आणि आपण छानपैकी उकडल्याच्या नंतर मी उतरून त्याला मस्तपैकी थंड करायला ठेवल्या. आणि भरपूर असा सारा गर होता, कारण ह्या गावरान शेंगा होत्या. तर बाजूच्या कढईत ओतल्या आणि चांगल्या थंड होऊ दिल्या. थंड झाल्याच्या नंतर मी काय केलं, शेंग फोडून अशी मस्त चाकून मधला गर काढला, असा पूर्ण शेंगाचा गर काढला मंडळी. तर गर काढा तर भरपूर असा सारा गर निघाला आहे का पूर्ण, आणि छानपैकी शिजले होते, अशा पूर्णासारख्या शिजलेल्या होत्या. तर आपण सगळं मला असं जास्त म्हणजे परेशान व्हावं लागलं ना, असा मस्तपैकी गर निघाला. तर ते गर काढल्याच्या नंतर मी मस्तपैकी असं चुलीवर आज मस्तपैकी धपाटे बनवणार होते. तर ह्या अशा पद्धतीनं पूर्ण शेंगाचा गरबीर काढला आणि घर बी असा भरपूर निघाला चांगला, एक चांगल्या मोठ्या 2 वाट्याचा अंदाज असा मधला गर निघाला. आणि नाही का मंडळी, ह्या शेंगामध्ये ह्या का भरपूर असा निघाला. इतकं कॅल्शियम असतं ना, भरपूर रोगावर आजारावर हे शेवग्याच्या शेंगा, म्हणजे शेवग्याच्या झाडाचं नाही का, पाला असो साल असो शेंगा असो भरपूर आजारावर काम करते. आयुर्वेदिक असं म्हणजे इतकं पौष्टिक आरोग्यदायी असं आहे. तर चला गर काला. आता मग मी काय केलं, थोडंसं निबर काय ठिकाणी बी होतं ना, तर चला म्हणलं दगडी पाटा अगोदर धुवून ठेवला होता. तर मस्त दगडी पाट्यावर मी असा खसखस हे गर सगळा वाटून घेतला. असा खसखस वाटून घेतला, थोडंसं बी होतं काय होतं, आणि ते सगळं पूर्ण वाटून घेतलं, असं बारीक वाटून घेतलं. आणि वाटल्याच्या नंतर मग मी काय केलं ते, आणि जे आपण शेंगा उकळलेलं जे पाणी होतं ना, तर हळद मीठ टाकलेलं. तर मी कारण शेंगा चांगल्या धुवून उकडायला ठेवलेल्या होत्या, तर ते उकडलेलं पाणी पण मी काय केलं तसंच ठेवलं होतं, कारण ते पाणी पण फेकून देणार नाही, कारण त्या पाण्यामध्ये सगळं कॅल्शियम असतं. तरी पाणी पण तसंच ठेवलं, कारण आपल्या पुढं धपाट्यासाठी ते उपयोगी येतं. तर मग चला आता हे वाटून झालं सगळं, आणि जे पाणी होतं शेंगाचं त्या पाण्यामध्येच मी वाटणाचा गोळा पूर्ण त्या पाण्यामध्येच मिक्स केला. तर इतकं छान म्हणजे वाटायला पण इतकं बेजारी झालं नाही काय नाही, कारण उकडलेलं होतं. आणि 5 दगडी पाट्यावरचं गावरान चुलीवरचं म्हणजे खाण्याची चव, आणि पुन्हा आरोग्यदायी असं शेवगाची शेंग कॅल्शियमयुक्त इतकं भारी आपल्या शरीरासाठी आहे ना हे. ते पूर्ण झालं, आपण पूर्ण वाटतो तशा पद्धतीनं झालं आणि जे पाणी उकडलेलं होतं त्या पाण्यामध्ये ते ठेवलं, सगळं साठवलं पूर्ण पाटा असा स्वच्छ म्हणजे पुसून सगळं काढून टाकलं. आणि कारण मी पाटा धुतला ना, याच पाट्यावर आपल्याला हिरवी मिरचीची धपाटी करायची होती मस्तपैकी. आणि मिरची आमची बिलकुल तिखट नव्हती, म्हणून मी काय केलं, भरपूर अशा मिरच्या घेतल्या होत्या, 9-10 मिरच्या, आणि त्या कढईत छानपैकी भाजल्या. तर तेव्हा ते पाण्यामध्येच ठेवले ते, आणि याचं काहीच वाया जात नाही असं, ह्या पाणी नाही काही नाही. तर ह्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये काय केलं मी, एक लसणाचा कांदा भरपूर असा लसूण सोडला, आणि भाजतानाच त्या मिरचीमध्ये लसूण पण दिला टाकून, आणि त्यामध्ये पण थोडंसं जिरं असतं ना, जिरं पण मी त्याच्यात थोडंसं गरमपणा कच्चापणा जाण्यासाठी जिरं पण त्याच्यात टाकलं. आणि हे सगळं, आणि लोखंडाच्या कढईत, आणि हे सगळं भाजलं. आणि लगेच जे आपण शेंगाचा गर वाटला ना, त्याच पाट्यावर लगेच हे मिरची लसूण जिरं हे पण असं चांगलं खसखस असं वाटून घेतलं. तर मंडळी पहा, असं वाटताना जुन्या आठवणी लगेच ताज्या होतात बघा. पहिल्या काळात काय मिक्सर होती का, काही ते दगडी खलबत्ते होती, मोठमोठे पाटे होती, त्याच्यावरचं खाल्लेलं चुलीवर इतकं भारी लागायचं. त्यावेळेस माणूस बी कसं तंदुरुस्त राहायचं पहा, असे कुठले रोग नसायचे काय नसायचे, गावरान खाणं होतं पहिलं. तर पाहता इथे मिरची हे सगळं हे पण याचं वाटून घेतलं. आणि हे वाटून घेतल्याच्या नंतर मग काय केलं, आता आपल्याला हे सगळं पौष्टिक असं बनवायचं होतं हे. तर हे वाटलं सगळं पूर्ण वाटून झालं. आणि नाही का म्हणजे ह्याच्या झाडाची साल असते ना, सालसुद्धा ह्याची अशी वाळवून त्याची पावडर करायची, इतकी कामी येते ना. याचा पाला वाळवून त्याची पावडर करायची, ते म्हणजे या झाडाचं काहीच वाया जात नाही. शेवग्याच्या शेंगाची इतकं कॅल्शियमयुक्त आरोग्यदायी असं आहे पूर्ण, एक ना एक ह्याचा अवयव असा उपयोगी येतो. तर ह्या झाल्या पूर्ण मी ह्याच्यात ते भाजलेले लसण जिरं मिरची हे सगळं मी असं चांगलं पाट्यावर दगडी खलबत्त्यावर, कारण चुलीपाशी बसल्या तिथंच पाटा बिठा बाजूला मी ठेवलेलं आहे, कारण 3 वेळा उठ बस हे होत नाही. आणि म्हणून तिथंच मी खलबत्ता पाटा सगळं बसल्या जागेवरच
पटकन वेळ वाचतो आपला. तर ह्या पा सगळं तिथे वाटल्या ठेसा पण त्या घर वाटलेल्या ह्याच्यातच टाकून घेतला. आणि आता ह्या पा आणि मग मी काय केलं शेवटी आता हे पाटा आणि वरवाटा थोडासा धुवून घेतला आणि त्याचं टाकलं ते मग वाया घातलं नाही. आणि आता उन्हाळा दिवस आहे, ऊन भरपूर आहे, त्यामुळे आंबट खावडतो. तेव्हा मी काय चांगलं मोठं टमाटर धुवून घेतलं होतं, ते पण असं कट केलं थोडंसं बारीक आणि ते पण त्याच्यात टाकलं. त्याच्यानं ते मोठा कांदा घेतला आणि तो पण बारीक कट करून, कारण कांदा पण थंड असतो उन्हाळ्याचं, तर ते पण कट करून त्याच्यामध्ये टाकला. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, इथं बेसन पिठाचा बिलकुल वापर नाही केलेला, कारण माझ्या घरात तांदळाचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठ मी नेहमीसाठी घरात बनवून ठेवते घरीच. त्या सालाची मुगाची डाळ होती तर त्याचं पीठ मी घरीच बनवून ठेवलेलं आहे तांदळाचं. तर हे बघा, हे काय केलं मी, 1 वाटी चांगली ज्वारीचं पीठ घातलं, त्यानंतर एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि त्यानंतर एक चांगली अर्धी वाटी मुगाच्या डाळीचं पीठ, कारण थोडंसं काळसर दिसतं, कारण सालासहित डाळ होती त्याचं मी पीठ तयार केलेले. आणि त्यानंतर मी गव्हाचं चांगलं 1 वाटी आणि आणखी थोडं टाकलेले असं गव्हाचं पीठ टाकलं आणि हे सगळं मिक्स केले. ज्या कढईत आपण मसाला सगळा ती गरबीर होता आणि त्याच कढईत मी पीठ आहे. आणि वरतून काय केलेलं मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, त्या गरामध्ये अगोदर ओवा टाकलेला आहे, कोथिंबीर भरपूर टाकलेली असं पूर्ण. आणि हे सगळं पूर्ण गोळा केला. आता थोडंसं कढई होती पांढरी, आता कढई थोडंसं दाट म्हणजे असं कालवायला थोडंसं येऊ लागलं, पण म्हणलं कशाला भांडे बाकी भरवायचे म्हणून मी त्याच्याचा मस्तपैकी असं सगळं एकत्र करून ह्याचा मी चांगला गोळा तयार केला ह्याचा. ह्या बा मस्तपैकी आणि भरपूर असा शेंगाचा घर निघाला होता बघा. तर हे बघा सगळा पूर्ण झाला. आता ह्याचा गोळा आणि कसं केलं, आपला घट्ट पाहिजे असलं घट्ट पण आपण याचा गोळा करू शकतो, लाटून पण करू शकतो. पण कशाला म्हणलं मी थोडासा घट्ट बी नाही पातळ बी नाही, असं सैल चपाती करतो त्यापेक्षा थोडा सैल केला. आणि जे आपल्या पाट्यावर आपण शेवगाची शेंगा वाटल्या होते ना घर, तर म्हणलं कशाला दुसरा पोळपाटी घ्यायचं. मी काय केलं, ते पाटा धुतला होता छान आणि त्या पाट्यावरच एक सुती कपडा घेतला छानपैकी धुतलेला आणि ते धुवून काढला आणि ते कपडा त्या पाट्यावरच ठेवला. आपण पोळपाटा कसं टाकतो तसं आता भरपूर पाणी शिंपडून त्याच्यावर मी अशी छोटे छोटे धपाटे थापून घेतले. आपण मोठे पण करू शकतो, आपल्या जसे आवडेल तसे लहान मोठे त्याचे धपाटे. आणि त्याच्यात मी 4-5 असे मधली छिद्र पाडत असते धपाट्याला, कारण छिद्रावाट वाफ येते आणि वरची पण बाजू चांगली 50% ती चांगली शेकून निघते. म्हणून मी प्रत्येक धपाट्याला असे छिद्र पाडते थालपीठ धपाट्याला. इकडे तवा ठेवला होता चुलीवर, तवा पण मस्त तापला आणि ह्या धपाटे अशी करायची पद्धत, तव्यावर ठेवायचं पटकन खाली, म्हणजे ते धपाटं पडतं, चिटकत नाही काय नाही कपड्याला, कारण आपण कपड्याला पाणी लावतात ना. तर हे असं प्रत्येक धपाट्याला असं पाणी मारायचं. आणि अशी धपाटी तर मी काय नाही मोठे मोठे नाही, छोटे छोटे साईजचे असे सगळे केलेले होते. तर हे मस्तपैकी खमंग असे धपाटे चालू होते माझ्याकडनं भरपूर. तिकडं नातवंड छोटी मुलं म्हणत होती झाले का, त्यांना नाश्ता करायचं सकाळी, त्यांना लय आवडतात शेंगाच्या गराची धपाटी म्हणल्यानंतर ते उत्सुकच होते. तर पाहायची धपाटीवर चालू होते. तोपर्यंत इकडं दही, आणि हे धपाटे नका तुम्ही दह्यासोबत खा, टमाटर सॉससोबत खा, किंवा नुसते खा, किंवा लोणच्यासोबत खा, कारण तिखट मीठ असतात. खूप कशी खाल्ली नुसती जर खाल्ली तोडून तरी छान लागतात. तर धपाटी करणं चालू होती इकडं मस्तपैकी. एकामागे एक भरपूर असे धपाटे झाले होते, चांगले 10-15 धपाटे झाले होते. तिकडं छोटे मुलं पण लगेच तयारच होते प्लेटा घेऊन. तर दही आणि त्या मुलांनी काय केलं, हे भाजलं सगळं आणि सगळ्यांचे नाश्ते वरचीवर मी केले. धपाटे करताच सगळ्यांना वाढू दिलं नाश्त्याला. तर ह्या धपाटे चालू. तर मग इकडं काय केलं, मुलांना लगेच वाढून दिलं. तर ह्या छोटे तर एकूण एकाला म्हणाले छान झाले का. तर मंडळी कसे वाटले आज आमचे शेंगाच्या आतल्या घराची धपाटे अशी नवीन पद्धतीची, तुम्ही पण करून बघा ना. आवडले तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा.